students, how are you? I hope you all are fine. Welcome to our Sate group of online education in first standard class. Our today's subject is English. In our previous class, we already started our poem number 11, and today we are going to learn exercises on this poem. Okay, let's see. In our previous class, we already learned our poem number 11, A Little Seed. Little Seed ही poem आपण शिकलेलो आहोत. Okay, today we are going to learn exercise on this poem. A little more of the poem. Tick the correct words. Tick the correct words. We need to sow or reap a little seed. म्हणजेच काय, आपल्याला बी, आपण जे बी पेरतो ते बी आपल्याला पेरण्यासाठी हवं असतं का? रीप म्हणजे काय, कटिंग करणे, किंवा जे मोठी झाडं आलेले असतात ते आपण कट करतो ना, त्याच्यासाठी आपल्याला बी कशासाठी हवं असतं? सो और रीप, सो करण्यासाठी म्हणजेच पेरण्यासाठी. वी नीड टू सो अ लिटल सीड. ओके, सो टिक टू दिस सो वर्ड. A seed needs a little earth or cloud to grow. A seed needs a little earth. Earth म्हणजे जमीन आणि cloud म्हणजे ढग. To grow. Little seedला ग्रो होण्यासाठी किंवा वाढण्यासाठी जमिनीची आवश्यकता असते का ढगांची आवश्यकता असते? लिटल जे सीड्स असतात ते कुठे ग्रो होतात? जमिनीमध्ये का वर क्लाउड्स? क्लाउड्स म्हणजे ढग, ढगामध्ये. सो विच इज अवर करेक्ट आन्सर? अर्थ. आपण सीड कुठे पेरतो? अर्थ म्हणजे जमिनीमध्ये. ओके, सो अवर आन्सर इज अ सीड नीड्स अ लिटल अर्थ टू ग्रो. ओके, वाढीसाठी बीला जमिनीची आवश्यकता असते. व्हॉट डज द सीड नीड टू ग्रो इनटू अ फ्लॉवर? What does the seed need to grow into a flower? म्हणजे बी पासून फूल तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते सीडला? यस, a little seed need to grow into a flower. लिटल अर्थ कशाची आवश्यकता असते? अर्थ म्हणजे जमीन. लिटल सन सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. लिटल शॉवर. ओके, शॉवर म्हणजे पाणी, पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे कळीचे फुलामध्ये रूपांतर करण्यासाठी किंवा एखाद्या बीचं मोठा रोप करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? अर्थ, सनलाइट अँड वॉटर और शॉवर. ओके, व्हॉट डज अ लिटल व्हाईट मीन इन द पोयम? व्हॉट डज अ लिटल व्हाईट मीन इन द पोयम? टिक द करेक्ट आन्सर. आपल्या ह्या पोयममध्ये अ लिटल व्हाईट ह्याचा अर्थ काय दिलेला आहे ह्या पोयममध्ये? अ लॉंग टाईम. अ लॉंग टाईम म्हणजे खूप वेळ. ऑर अ शॉर्ट टाईम किंवा थोडा वेळ. बघा, अ लिटल व्हाईल मीन अ शॉर्ट टाईम. काही वेळानंतर सीडचं रूपांतर अ ग्रो प्लांटमध्ये होतं. ओके, सो अ लिटल व्हाईल मीन अ शॉर्ट टाईम म्हणजे काही कालावधीनंतर जे आपण बी पेरलेलं असतात त्याचं रूपांतर एका रोपामध्ये होतं किंवा एखाद्या प्लांटमध्ये होतं. फोर्थ वन इज ड्रॉ अ फ्लॉवर अँड कलर इट. सी, हिअर इज एम्प्टी प्लेस फॉर यू. ड्रॉ एनी फ्लॉवर हिअर अँड कलर इट. ओके, तुम्हाला जे फूल आवडत असेल ते फूल इथे ड्रॉ करा आणि त्याला कलर करा. ग्रामर, रीडिंग अँड रायटिंग स्किल्स. डिस्क्रायबिंग वर्ड्स. डिस्क्रायबिंग वर्ड्स मिनिंग काय आहे? ॲडजेक्टिव्ज. डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ज, विशेषण. त्याला काय म्हणतात? मराठीमध्ये त्याला विशेषण असं म्हटलं जातं. Look at the pictures and read the sentences. See, first look at this picture and then read these sentences. This is picture of flower. Which flower is this? This is rose flower. Okay, गुलाबाचं पिक्चर आपल्याला इथे दिलेलं आहे.
and this is tea. Okay, cup of tea. Yes, now read this sentence. The flower is red. Which is this color? Red. So the flower is red. Okay, so red is describing word. Red हे काय आहे? Describing word आहे. म्हणजेच काय? First of all, you have to know what is meant by describing word. And describing word हे आपल्या ग्रामर लेसन मध्ये शिकलेले आहे. ओके, आता तुमच्या कितपत लक्षात आहे मला माहित नाही, पण आपलं हे डिस्क्रायबिंग वर्ड ग्रामर लेसन मध्ये शिकवून झालेलं आहे. ओके, आय विल रिपीट इट अगेन. लिसन केअरफुली. डिस्क्रायबिंग वर्ड्स टेल समथिंग अबाउट द नेमिंग वर्ड. डिस्क्रायबिंग वर्ड जे असतात ते नेमिंग वर्डबद्दल, नेमिंग वर्ड इज फ्लॉवर किंवा नाऊनबद्दल आपल्याला अधिक माहिती देतात. अधिक माहिती देतात म्हणून त्याला काय म्हणतात? विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. ओके, सो दिस इज नाउन. हे नाम आहे आणि नामाबद्दल आपल्याला जास्त माहिती कोणत्या शब्दामुळे मिळते? रेड. हे फूल कसे आहे? रेड आहे. सो रेड इज ॲडजेक्टिव्ह और रेड इज डिस्क्रायबिंग वर्ड. ओके, नाउ नेक्स्ट सेंटेन्स इज टी इज हॉट. टी इज हॉट. टी कसा आहे? हॉट आहे म्हणजे गरम आहे. सो हॉट इज डिस्क्रायबिंग वर्ड. ओके, दिस वर्ड टेल्स समथिंग अबाउट द नेमिंग वर्ड. रीना इज टॉल and Rita is short. Look at this picture. There are two girls. One is tall. She is tall and she is short. Okay, so Rina is tall. Tall is describing words about Rina. रीना बद्दल आपल्याला टॉल हा शब्द अधिक माहिती देतो. रीना कशी आहे? टॉल आहे. रीना इज टॉल. टॉल इज डिस्क्रायबिंग वर्ड. रीटा इज शॉर्ट. Short is gives us more information about Rita. Okay, Rita कशी आहे? Short आहे. Okay, so short is describing word. Look at this picture. One donkey is there and one cow is there. Okay, the donkey is thin. The donkey is thin as compared to cow. The donkey is thin म्हणजे donkey कसा आहे? बारीक आहे. And the cow is fat. Look at this picture. The cow is fat. Cow कशी आहे? Fat आहे. So thin and fat is describing word about these animals. Donkey कसा आहे? Thin आहे. हे आपल्याला कोणत्या शब्दामुळे कळालं? Thin. And cow is fat. Okay. So thin and fat is describing word. The word in color tells something about the naming word. Look at these red color words. Red color मध्ये जे आपल्याला words दिलेले आहेत, the word in color, color मध्ये जे शब्द दिलेले आहेत, tell something about the naming word. ते आपल्याला naming word बद्दल काहीतरी सांगत आहेत. ओके, they describe the naming words. ते naming word ला काय करतात? describe करतात किंवा ते naming word बद्दल आपल्याला जास्त माहिती सांगतात. They are called describing words or adjectives. म्हणण्यास काय म्हणतात? डिस्क्रायबिंग वर्ड्स और ॲडजेक्टिव्ज. मराठीमध्ये त्याला विशेषणे म्हणतात. ओके, लुक ॲट द पिक्चर अँड फिल इन द ब्लँक्स टू डिस्क्राइब देम. पिक्चर नंबर 1. लुक ॲट दिस पिक्चर. एलिफंट अँड माउस. ओके, लुक ॲट दिस पिक्चर. एलिफंट इज very big animal and mouse is very small animal. The elephant is dash but the mouse is dash. Now tell me which adjectives comes here. Now tell me. The elephant is big. Big is describing word. Okay, the elephant is big but the mouse is small. Elephant कसा आहे? मोठा आहे आणि mouse कसा आहे? उंदीर छोटा आहे. Okay, so big and small are describing words. Okay, the boy is, look at this picture. Boy is there. See, medicine is there. Okay, so the boy is ill. I-double-L. The boy is ill. म्हणजेच काय? हा मुलगा कसा आहे बघा? आजारी आहे. Okay, so ill is describing word. Okay,
The boy is ill. Next is tick the words that describing the things. Tick the words that describing the things. First is a red or pink flower. A red and pink both are describing word. आपल्याला इथे फ्लॉवर कोणत्या कलरचा आहे बघा. Red or pink? Red flower. Okay, so tick to this word. Red. Okay, red flower. Then a big or small leaf. A big or small leaf. Leaf is noun and big and small describing words. Now tell me, the leaf is small. This is small leaf. Okay, so put tick to small. A yellow or green parrot. Parrot is yellow or green? Which is this color? Parrot is always in green color, isn't it? So green parrot, tick to green word. Okay, green ला tick करायचं आहे. Green parrot. Now green and yellow, these are describing words. Okay, समजलं सगळ्यांना? Okay students, I hope you understood these exercises on poem number 11. Now we will stop here. We will meet again in our next class. Till that, stay home, stay safe. Bye students.